सो मम्मी आणि मी आज आलो आहे मस्त शॉपिंग करायला. सो अपकमिंग ब्लॉग्समध्ये तुम्ही बघणारच आहे की मी माझ्या फ्रेंडच्या लग्नाला जाणार आहे. सो आज फक्त मम्मी आणि मी मस्तपैकी शॉपिंग करायला आलेलो आहे बिकॉज तिच्यासाठी काहीतरी आम्हाला प्रेझेंट घ्यायचं आहे. सो आता मी ऑफिसवरून डायरेक्ट मम्मीला पिक केलं आणि डायरेक्ट आम्ही आलो. सो आता मला लागली भूक. सो इथे ना दहीपुलावरती तुम्हाला माहिती असेल कोणाला, सो यांच्याकडे ना दाल पकवान खूप मस्त मिळतं आणि ॲक्च्युली सनी जेव्हा बघेल हा व्हिडिओ तर सनीला दाल पकवान इतकं जास्त आवडतो ना. हां, काय बोलते मी? सरप्राईज खायचं. सनीला दाल पकवान खूप आवडतं आणि जेव्हा पण आम्ही इकडे येतो सो दाल पकवान आम्ही खातो. सो आता तो व्हिडिओ बघून तो फुल आता चिडणार आहे की तुम्ही एकटे मस्त दाल पकवान खाऊन आले. सो तुम्हाला मी दाखवते आल्यावर. मम्मी काय सांगितलं तू अजून? सो फायनली इथे दाल पकवान आलं आहे आणि बघू शकता किती एकदम यम्मी दिसतंय. मम्मी सांग टेस्ट करून कसं आहे. मम्मी आज एकदम मस्त दिसते एकदम. तशी पण मम्मी संतूर मॉमच आहे माझी. हा मम्मी कसं आहे? मस्त. सनी तुझं बघत असशील तर बघ, आम्ही तुला सोडून मस्त दाल पकवान खातो. खाऊन बघ ना. बघते मी खाऊन. थांब. खरंच खूप छान असतं. सो आज फॉर द फर्स्ट टाईम असं झालेलं आहे की आम्ही कुठेतरी बाहेर पडलो आहे आणि सनी आमच्यासोबत नाही आहे. सो आम्ही तर ॲक्च्युली त्याला मिस करतो आहे. खा ना तू. सो आम्ही मस्त शेवपुरी पण मागवली आहे. मस्त टेस्ट आहे ना मम्मी? एक नंबर. खरंच मस्त. इकडची टेस्ट ॲक्च्युली छान आहे. एकदम छोटंसं शॉप आहे. आपले महाराष्ट्रीयन आणि छान आहे ना. एकदम असं छोटंसं दुकान आहे. घरगुती आहे पण टेस्ट ॲक्च्युली खरंच खूप मस्त आहे ना मम्मी? खाऊन बघ. खाते मी. थांब. एकदम. कौन सा कलर है? ये साइड में रखो. नाही तर मग ते पण दाखवा म्हणजे ठुशी टाईप. नाही तर काही मान जर अशी असली तर ते असं इथे म्हणून त्या हिशोबाने तुला म्हटलं त्या हिशोबाने फुल गर्दी आहे. बापरे. काय अगो बाई, अरे दुकान बंद होतील ग. ओके आता वाजले 9:30 आणि आम्ही एवढ्या वेळेचं फक्त शॉपिंगच करतो. आता एवढे दमलो आहेत ना तर अवतार झाला नुसता माझा. तर एवढी गरमी होते मी डायरेक्ट केसवरती बांधले. दमली मम्मी तू? सो फायनली मी आता आली आहे घरी. अरे हो ना. सनीचा मस्त आराम चाललाय. आणि तू काय करतो? भाऊ तुझ्यासाठी काय आणलं मी? सो अंकिता नुकतीच आली मस्तपैकी शॉपिंग करून. ॲज ॲक्च्युली ती गेली होती तिच्या मम्मीसोबत आणि सो तिने मला सांगितलं की सनी आम्ही जाणार आहे शॉपिंगला. आणि आता नुकतीच ती आली आणि तिने मला आहे ना ॲक्च्युली तिची शॉपिंग तर केली प्लस मला टी शर्ट आणलेलं. वाव, तुम्हाला दाखवतो माझं टी शर्ट कसं आहे. अंकू टी शर्ट दाखव मला. ॲक्च्युली मला त्याचा कलर खूप आवडलेला आणि मी तिला बोललो होतो की टी शर्ट मला आणणार तर मला फुल स्लीवचंच आण बिकॉज मला फुल स्लीवचं टी शर्ट हवं होतं. आणि त्यानंतर मग तिने मस्तपैकी तिच्या चॉईसचं टी शर्ट आणलं. आय लाईक दॅट द ग्रे कलर, कारण की माझ्याकडे कलर नव्हता ॲक्च्युली बघायला गेलं तर. हे माझं फेवरेट आहे. माझ्याकडे अजून एक असं पॅटर्न आहे. आय लाईक दॅट आणि त्याच्यामुळे मी तिला बोललो होतो घेऊन येशील. आणि बऱ्याच दिवसानंतर तिने माझी ती इच्छा पूर्ण केली. हां अंकू.
सो ॲक्च्युली शॉपिंगला जाण्याचं कारण पण असं दोन गोष्टी अशा आहे की 29 सो त्या केसमध्ये आहे माझ्या मम्मीचा बड्डे 29 सो काय 29 एप्रिल ना हम्म, हा मग 29 मीन्स आज ना मग त्यांना सांगतोय मी की अपकमिंग अपकमिंग नाही आज. अपकमिंग ना तरी अजून आलेलं नाही हम्म. सो त्याचं रात्रीचं सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत जे की मम्मीला माहीत नाही आहे. अंकिता येतानाच मस्त केक वगैरे सर्व घेऊन आलेली आहे. तुझं Yes. बघितलं मी ऑफिसवरून सुटून तशीच मम्मी आणि मी मस्त मी अंकू असं वाकडा बसलो मी. सो ॲक्च्युली मी आता आली मस्त आंघोळ वगैरे केली. हम्म. अजून आमचं जेवण पण बाकी आहे दोघांचं. खूप भूक लागली यार मला. Yes. मी ना सांगितलं होतं कधी आणलं नाही तिने. सो मी थोडंसं नाराज आहे थोडंसं. अरे ॲक्च्युली एवढी गर्दी होती ना आणि तुम्ही जसं बघितलं आणि तुम्हाला जसं माहिती आहे आम्हाला थोडंसं तिच्यासाठी ज्वेलरी वगैरे त्याच्यानंतर साड्या वगैरे बघण्यात त्याच्यामध्ये ऑलमोस्ट टाइम होऊन गेला. ज्वेलरी वगैरे त्यांना माहीतच नाही. मी अजून त्यांना सेकंड गोष्ट सांगितलीच नाही आहे. हां दुसरी नाही. गोष्ट अशी की अंकिताच्या खूप चाइल्डहुड जी फ्रेंड आहे तिचं आहे लग्न डे आफ्टर टुमारो परवा. नाही संडेला लग्न आहे तिचं. सो एक मिनिट याला काय माहिती नाही. सॉरी सो 3rd मेला तिचं लग्न आहे हा. संडेला. सो संडेला. आम्हाला जायचंय तिच्या लग्नाला आणि Yay, जसं की लग्नाला खूप चलो. कमी दिवस राहिलेले आहे आणि जसं तुम्हाला माहिती उद्या आहे मम्मींचा बर्थडे. सो पॉसिबल होतं नाही होतं उद्या जायला. ह्याचं बघा 2 मिनिटं मी बोलते ना पार्टी 2 मिनिटं त्याच्यामुळे मग मी प्लॅन केली. हे अंकुने घेतलेला केक. ॲक्च्युली आम्ही असा केक का मस्त घेतला रे. आहे ना बिकॉज ना येस मम्मी पप्पांना आवडतो ॲक्च्युली बिकॉज ऑफ पप्पांना तो क्रीमवाला जो केक असतो ना तो खात नाही. दे पीपल आर डोंट लाईक टू ईट द आईस केक. That's सो मम्मी पप्पांना ना ॲक्च्युली क्रीमवाले केक आवडत नाही म्हणून त्यांचा फेवरेट जो मावा केक आहे सो आम्ही नेहमी त्यांच्यासाठी तोच केक आणतो. सो ह्यावेळेस नेहमी आम्ही ॲक्च्युली जिथून घेतो ना सो तिथून आम्हाला नाही मिळाला बिकॉज Okay. मला लेट झालेला म्हणून थोडंसं. सो बघूया आता ह्याची टेस्ट कशी आहे. अंकू पण भारी दिसते यार. हा अंकिताला मी घेतलेला होता तिच्या किती बड्डेला मीच विसरलो यार पण मी घेतलेला होता. हां. आणि खूप वर्षांनी घातलेला ॲक्च्युली तिने हा ड्रेस. आय लाईक दॅट. भारी दिसते. सो चलो टन अर्धे लावलेले बोलून आमचे पडलेले आहेत आणि याला रात्र असो काही असो फुल मस्ती चालते. ओके केक रेडी. ताट आपण रेडी. येस ओके चल मम्मा. तो बघ खाली त्याचं काय मम्मीच्या साडीला मॅचिंग बलून. हा एक बोलून बेबी बोलून झालेला ऍक्च्युली. हे फॅन बंद केला गरम व्हायला लागले यार. बसा. हे साडी मस्त दिसते रे मम्मा. टॅन टॅन. आता अंकिता करणार आहे औषण. अंकिता स्माइल दे. ये आणि आमचा कार्टून पण बघा. केक बघून इतकं भारी वाटतं नाही तो एक नंबर. आपला नेहमीचा नाही आहे पण टेस्ट नाही माहिती. सो स्टार्ट अंकू. आमची पेटत नाही बाबा. पेटव पटकन. हे थोडं दूर दूर थांब बरं का. ते बोललो मी बोललो ना. विश यू हॅपी बर्थडे मम्मा. हॅपी बर्थडे मम्मा. विश यू हॅपी बर्थडे.
टू यू. खा का पूर्ण खा. तो नाही ना थोडा वेगळा आहे ना टेस्ट. त्याचा फ्लेवर वेगळा असेल ते सर. पप्पा खाऊ घाला मम्मीला केक. पप्पा अरे कशावर पण ठेवते. का पप्पांना मम्मी आपल्याशी पप्पा जवळ आहे थोडं. सो असं छोटं मोठं असं डेकोरेशन केलंय. त्याच्यातले आमचे अर्धे बलून पडून गेलेत. आणि हा बघा इथे उंदीर. इकडे बघ मम्मी तू इकडे बघ. मॅक्स सनी इथे फोटो काढतोय. मस्त फोटो सेशन चाललंय. बलून एक एक पडतोय. पडणारच पडणारच. हॅपी बर्थडे. इकडे बघ सनी. का हसतोय तू. मग त्यांनाच भरवायचं आहे ना. अरे मम्मीला पूर्ण तोडून देऊन दिलं मी. घे, परत खा. नेहमी घेतो तसं नाहीये. कंपनी काहीतरी दुसरा केक आणलेला. त्याच्यामुळे बस मला अँड मोमेंट. पण नॉट बॅड. चांगला आहे. मस्त आहे. परफेक्ट. फोटो पप्पा मग फोटोग्राफी करतात ते. आणि हा बघा आमचा टिंकू. सो बघा सनीने हा जो त्याचा कम्प्युटर टेबलचा कॉर्नर आहे. सो हा बघा कसा क्लीन केलेला आहे. लास्ट टाइम तुम्हाला मी दाखवलेला किती पसारा होता इथे. आणि हा असा क्यूट असा पिंगू मला मम्मीने दिलेला आहे माझ्या बड्डेला गिफ्ट. जो की मला खूप आवडतो है ना. एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे जी की आहे ही. आता हे वॉर्डरोब तुम्ही लास्ट टाइम बघितलंय. त्याच्यानंतर आता बघा. आणि याच्यावरती काऊन काय आहे? पहिली गोष्ट हा हँगर कशासाठी असतो. आणि याने याच्यावरती त्याचे रुमाल हँग केलेत. सिरियसली म्हणजे सनी काय आहे? That's my style, by the way. हा काय प्रकार आहे? So don't interfere in my management. Where is it? डोंट इंटरफेअर. Yeah. मग तो वॉर्डरोब तुझा तूच बघायचा. अरे, आता डोंट नको इंटरफेअर. interfere. माझं थोडंसं आता नाही मग मी करू कायमच नाही शकते. करणार. तो वॉर्डरोब तुझा तू आणि तू जाणे. पण तुला एवढं क्लीन दिसतंय यार. अजून काय पाहिजे. इतकं सर्व क्लीन आहे. काही नाही. हे सगळं मी आवरून गेली होती. नाही हा टेबल सुद्धा मी स्वतः त्या दिवशी क्लीन केला. अरे यार मी केला यार तो आता मला एवढं इतकं क्लीन म्हणजे याच्यात काहीच नव्हतं. काहीच खूप नव्हतं. सारं होतं. मी केलं आता त्याच्यात काहीच नाही दिसत आहे. म्हणून तो क्लीन दिसतोय. हुशार. आणि त्याच्यानंतर हा जो कपड्यांचा ढीग म्हणतोय ना तो क्लीन केलाय. तुम्हाला कपडे दाखवू का? मी ठेवले ते व्यवस्थित मॅनेजमेंट केली मी. ऐक त्याच्यात सारखं सारखं तू नको दाखवू. हे बघा. हे असे कपडे ठेवतो सनी. जे तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये मी सांगितलं ना दर सॅटर्डे संडेला मी कामं जे करते मला एक्स्ट्रा असतं ते हे असतं. हे बघा हे असे कपडे उचलतो इथे टाकून देतो. आणि हे रुमाल सकाळी रोज भेटत नाही म्हणून मी एका पॉइंटला आता फ्रस्ट्रेट होऊन चिडचिड केली. लोकेशन डिसाइड केलंय आता. मला तुला सारखं विचार. तर त्याने बघा आता काय केलंय. सगळे त्याचे रुमाल असे एकावर एक इकडे सगळे असे टाकलेत. नेक्स्ट टाइम मला तुला विचारायची गरज नाही पडणार. सो अशी कामं करतो सनी. कारण की काय नेहमी मी अंकिताला विचारतो. अंकिता खूप भाव खाते. मला ते तूच बघ तूच ठेवलंय तूच. मी भाव खाते. येस मी भाव खाते का? सगळे तुला खूप अशी तू फॉर्म सकाळी कामाची गडबड असते आणि तुझं असतं की मला हे दे ते दे शोधून. तूच बघ सुनी तेच बघ. म्हटलं आता माझे ते रुमाल असे असतील व्यवस्थित. बघू टेन्शन नाही. कितपत मला पटकन भेटतील. कितपत राहतात हे असे प्रॉपर. बघूया आपण. स्वतः सर्व किचन वगैरे क्लीन करून झालं आणि मी आता मस्त झोपणार आहे. बिकॉज मी खूप दमली आहे. आणि जसं तुम्ही बघितलं आज छोटंसं आमचं सेलिब्रेशन मिडनाईटचं. सो नाही सनी. सी यू टुमॉरो गाईज. नवीन ब्लॉग मध्ये नवीन ब्लॉग आज ब्लॉग कंटिन्यू करणार आहे.
आणि त्या केसमध्ये आम्ही एक अरे कहना क्या चाहते हो बोलणार आहे आणि एक सर्व कट करून टाक. सनी येस आता प्लॅनिंग केलेले आहेत म्हणजे मी तर काही केलेलं नाही ऍक्च्युली. मी तर काहीच प्लॅन नाही करत आहे मित्रांनो, खरं सांगतो. कारण की माझं शेड्यूल इतकं झालेलं आहे टाईट, वर्कलोड खूप आलेलं आहे, त्याच्यामुळे मला खरंच टाइम मिळत नाही आहे. जे काही डिसाईड करणार आहे अंकिता डिसाईड करणार आहे. अंकिता डू द बेस्ट प्लॅन आणि मग आपण उद्या करू काहीतरी. काय आपण जे काही अंकिताने डिसाईड केलेलं आहे त्यावर सुरू करूया. येस माझे प्लॅन बेस्टच असतात माहिती त्यांना ऑलरेडी. तुझे प्लॅन किती बेस्ट असतात हे पण माहिती आहे त्यांना ऑलरेडी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सो काय रे, गुड नाईट, बाय.